10 दिवसानंतर मला परत डॉक्टरांनी बोलवलं होतं. जाऊच्या मागे खूप घाई सुरू होती ड्युटीची. तिला म्हटलं चल ना गं. ती म्हणाली थांब, जोपर्यंत माझी साप्ताहिक येत नाही तोपर्यंत मी तुझ्यासोबत येणार नाही. शेवटी आज त्यांची साप्ताहिक होती. मग काय निघालो आम्ही दोघी दुपारी जेवण वगैरे झाल्यानंतर. मी ज्यावेळेस व्हिडिओ टाकला होता की मी ट्रीटमेंट घेत आहे डॉक्टरांकडून, त्यावेळेस मला एका ताईने विचारलं होतं की ताई कोणत्या हॉस्पिटलमध्ये घेतली आहे तुम्ही ट्रीटमेंट. तर मी ट्रीटमेंट घेतली आहे स्किन लाईफ या हॉस्पिटलमध्ये. देशमुख मॅडम आहेत त्या. येण्याआधी मी अपॉइंटमेंट घेतली होती. ते दादा म्हणाले की ताई तुम्ही 12 वाजता येऊन जा. आम्ही 12 त्यांनी पण 12:30 वाजता पोहोचलो. तिथे गेल्यानंतर समजलं की मॅडमच अजून आल्या नाही. मॅडम आल्या 1 वाजता आणि आम्ही जाण्याआधीच तिथे भरपूर सारे पेशंट होते. बऱ्याच वेळ मला तिथे बसावं लागलं. तिथे बसत असताना माझ्या चेहऱ्यावरचा जो एक पिंपल्स आहे तो फुटला आणि त्याचा बराच मला 3-4 दिवसापासून त्रास होत होता. बरं झालं तो फुटला, म्हणजे आता त्याचा कमी त्रास होईल. खरं तर तिथे आम्ही गेलो होतो 12:30 वाजता आणि माझा नंबर लागला 2:30 वाजता. 2:30 वाजता नंबर लागल्यानंतर मॅमने मला चेक वगैरे केलं. त्यानंतर मला अजून 15-20 मिनिटं थांबावं लागलं, कारण की आज होणार होतं माझं कार्बन पील. म्हणजे 15-20 मिनिटं नाही तर तब्बल अर्ध्या पाऊण तासानंतर माझा नंबर लागला. माझं कार्बन पील झालं. माझ्या डोळ्यावर ते व्हाईट कलरचे त्यांचे इथले गॉगल असतात ते ठेवले. त्यानंतर मशीनद्वारे काहीतरी प्रक्रिया सुरू झाली. 2 प्रक्रिया करतात. त्यानंतर तिसरी प्रक्रिया असते ती म्हणजे जे पिंपल्स आहे त्या पिंपल्समध्ये असं इंजेक्शन सारखी सुई टोचल्या जाते. त्यामुळे थोडासा त्रास होतो. मॅमला गोळ्याबद्दल विचारलं आणि आमची सवारी निघाली घराकडे. जाऊ म्हणाला की बाई तुझ्या चेहऱ्याच्या नादात आज माझी साप्ताहिक पूर्ण वाया गेली. पूर्ण हॉस्पिटलमध्ये दिवस गेला. तिकडनं येताना गाडी मी चालवते आणि इकडनं जाताना जाऊ, असे आम्ही ठरवून ठेवलेलं आहे. त्यानंतर जाऊ म्हणाले की थांब मला ज्यूस पिऊ दे. जोपर्यंत ज्यूसवाल्या दादानी ज्यूस बनवून दिलं नाही तोपर्यंत मी चेहऱ्यालाच बांधून ठेवलेलं, कारण मॅडम म्हणाले की अजिबातही चेहऱ्याचं सोडायचं नाही किंवा उन्हात जायचं नाही. गेल्या वेळेस माझे एवढे पैसे गेले म्हटल्यानंतर जाऊने मला त्यांच्याकडून ट्रीट दिली होती आणि यावेळेस मी त्यांना दिली. मग पुढे आल्यानंतर आमच्या स्कूटीलाही भूक लागली म्हणून पेट्रोल भरून घेतलं. आणि काय केलं ना, इथे अशी सुई लावली. खूप त्रास होत होता मम्मीला. अच्छा, इथं हे लावलं होतं. हा, हे इथे इथे इथे. आणि फोड तर गेला. तुला फोडच नाहीये, मम्मीलाच फोड आहे. तिला मी सांगितलं होतं ना जाण्याआधी की मी डॉक्टरकडे जात आहे आणि ते सुई असं फोडणार. तर ती मला विचारायला आली की मम्मी तुला खूप त्रास झाला का, दुखते का अजून. आणि खरंच खूप त्रास झाला ज्यावेळेस त्या मॅम ते करत होत्या. पहिलं त्यांनी माझ्या चेहऱ्याला काहीतरी लावलं होतं. त्यानंतर त्यांनी असं लावलं, मशीन फिरवली. त्यानंतर असे चटक्यासारखं गरम जळत होतं. टक 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 टक. आणि तिसऱ्यांदा असं सुईसारखं लावत होते पिंपल्समधली घाण काढण्यासाठी. बघा जे सुकलेत ना त्यामधले काढले. त्यावेळेस खूप त्रास होत होता. म्हणजे तू लगेच मला विचारायला आली की मी त्रास होत होता. डॉक्टर माझ्या चेहऱ्याला सुई लावणार आहे हे तर मी तिला असंच सांगितलं होतं, कारण की ती माझ्या मागे लागली नाही पाहिजे. पण तिथे गेल्यानंतर खरंच माझ्या चेहऱ्याला सुई लागेल हे मलाही माहित नव्हतं. मग काय मम्मी बराच वेळ दिसली नाही म्हटल्यानंतर मग बिट्टूबाई सोबत थोडीशी मस्ती केली. यस, मी जे काल बनवलंय ना बोर्नविटा ते पिते ना बिट्टू. चॉकलेटी झाला. बघ ना, बघितलं ना. वाव, पी आता. नाही सांडवू नकोस हा. माझ्या बिट्टूला एवढी डेंजर हेअरस्टाईल आवडत आहे ना आजकाल. त्या 2 पोनीमध्ये तरी बरी दिसायची, पण आजकाल एक पोनीची आणली हट्ट. पण त्या एका पोनी हळदी दूध पण केलं का त्याला. वा रे वा. कैसे कैसे लोग रहते या. बोनविटाच्या दूधला हळदी दूध पण करून घेतलं तिने. बघू हळदी दूध. ओ हळदीवाला नाही. ओके, उल्लू बनवलं मला. बाप रे. बिट्टू मार मार मार. नाही नाही मारत मी, राहू दे. मार हाताला. असं मारू हाताला. ती तुझी कंप्लेंट करणार आहे आता. तू तिची कंप्लेंट करणार आहेस ना ग. बापरे. माय गॉड.
आणि मी पण त्यांनी मला विचारलं खरोखरच ही तुम्हाला त्रास देते काय? मी म्हणणार हो मला खूप एवढी त्रास देते. ते तुम्ही पुसते तरी मला त्रास देतेस तू इथे. मला थोड्या वेळाने त्रास देऊ बरं. बापरे थोड्या वेळाने देते का तिथे त्रास? नाही करू का माझ्या पोलीस साहेबांना फोन करू? नाही करते आताच करते. नाही आता नाही करणार. नाही कर तुम्ही नु कर. मला पण त्रास देते ही. नाही नाही कर पोलीस साहेबांना फोन कर. नाही हिला घेऊन जायला लाव लॉकअप मध्ये. नको. देशील त्रास? नाही मी तुला शेअरिंग नाही करणार. मला शेअरिंग नाही करणार. नाही तुला मी लवकर मध्ये टाकून देणार. तुम्हाला मारती का? हा मम्मी माझी मम्मी मला काल मारली होती काल. हो. हे बघ जसं मोठ्यांनी बच्चांना मारायचं नसतं तसाच बच्चांनी पण मोठ्यांना त्रास द्यायचा नसतो. नाहीतर पोलीस पकडून येतात मोठ्यांना पण आणि तुझ्या पण. समजलं का? त्रास देत असते तिला. नाही मी रात्री तास नाही गेला. मी पोहे खाल्लं होतं. तिने मला मारलं होतं. खरंच? मी मारला नाही तुला. त्रास देतेस आता? तू नाही होती. हो पण तू मला त्रास देतेस ना. ती गोष्ट चेंज करते ती तुझी गोष्ट ऐकतच नाही. तिला वाटलं की नेता तिला त्यामुळे ती गोष्ट. मम्मी कॉल करू का सांग मोठे साहेबांना? नाही देशील त्रास? मला त्रास देशील? मम्मीला देशील? नाही मी तुला सांगून जात असते ना मम्मीला त्रास देऊ नकोस. मग तू ऐकतच नाही. का ऐकत नाही? ऐकते ना. त्या दिवशी तू ऐकलं ना माझं. तू म्हणत होती मम्मी मी आल्यावर मला तू सांगत होती मम्मी आज मी माधवीला त्रास दिला नाही. मग मी तुला गुड गर्ल म्हटलं है ना. मग तसं तू दररोज त्रास द्यायचा नाही मम्मीला. समजलं? चल ये ग चहा प्यायला. मम्मीला आवाज दे चहा प्यायला. मम्मी मी तर घेते कशी चहा. गुड आहे? गुड गर्ल. गुड आहे ना ती. गुड गर्ल आहे बिट्टू गुड गर्ल. मम्मी तिने रात्री काल मारलं होतं. मारू जाऊ नको माधुरी. मी पोलीस बोलवणार तुला घेऊन जाणार. तिला पण सांग ना ती पण मला त्रास देते. स्टडी नाही करत ती. हॉस्पिटल. हा ते कशी हसते. तुझा स्टडी टाइम आहे. हो स्टडी करायची. हो ओके. त्यानंतर आम्ही दोघींनी बसून पिलो चहा. मला भूक लागली होती म्हणून मी चाय चपाती देखील खात आहे. बिट्टूला वाटलं तू खाते काय का? तर बिट्टूला काही इच्छा नव्हती चाय चपाती खायची. नाहीतर ती हट्ट करते की मला बरं म्हणून चाय चपाती. आज काही तिला खायचं नव्हतं. तेवढ्यात आणलं होतं चिकन. चाय झाल्यानंतर पहिला चिकन धुवून घेतलं. पटकन ते उकड्यासाठी पण टाकून दिलं हळद मीठ तेल. आणि इथे मी थोडीशी पालक सुद्धा कट करून टाकली जी मला खूप आवडते चिकनामध्ये. लाडीगुडी सुरू आहे. मला पण पिंक कलरची बिट्टूला. नाही मला पाहिजे पिंक कलर. ग्रीन बिट्टूला. येलो मला ब्लू पिंक पाहिजे नाही मला ग्रीन ग्रीन ग्रीन. नाही पिंक. थँक्यू. ओके. चिकनची भाजी बनवली. सर्वांचे जेवण वगैरे झाले. आता माझ्या स्किन केअरचा टायमिंग असतो पण आज माझ्या चेहऱ्यावरती कार्बन पील झालं त्यामुळे मॅमने अजिबातही फेसवॉश लावायला सांगितलं नाही. फक्त नॉर्मल पाण्याने तुम्ही चेहरा धुवू शकता असं सांगितलं. मग मी नॉर्मल पाण्याने चेहरा धुवून मॉइश्चरायझर लावून घेतलं. इथे बिट्टू ना रात्र झाली की जास्तच खोकलते म्हणून शेकून घेत आहे. बिट्टू आहे बिट्टू आरू नाही आहे. नाही आहे ना. खोटं नाही बोलत मी. चल उठ ये. खूपच बदमाश आहे. आजपर्यंत तुम्ही अशी डोर खोलायची निंजा टेक्निक कधी बघितलीच नसेल. आज बघून घ्या. तर आजचा ब्लॉग इथेच संपला. आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. पुढच्या भेटूया एका नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत टाटा बाय बाय.